सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील चिंचणी या गावी वैभव गुरव यांनी 9 फुटाच्या सरीचा केलेला हा प्रयोग खूप यशस्वी ठरलेला आहे. खूप लोक त्या निमित्तानं बघायला येत आहेत. आता कोल्हापूर जिल्ह्यातले काही शेतकरी हा ऊस पाहण्यासाठी बघण्यासाठी आलेले आहेत. चला गाडी बघा म्हणजे आपली गाडी होती गाडी आत्ता एवढी झाली हो आणि हा कोंब व्हायचा ना त्याचं पेरं वगैरे चांगली नोक आहे त्याची. आता इथं मध्ये उभं राहिला की तुम्ही मध्ये बघितलं की सगळी कोंब जाईल. सगळ्यात जास्त कोंबाचा रोल त्याच्यामध्ये आहे. आता 28-30 कांडी जास्त गेला. पेट्रोल डबलच आहे का? पाऊस बाळाच्या बिलकुल हां हो हो. बिनं तुम्ही स्वतः का बिनं आम्ही तिकडून तुमच्याकडून आणलेलं लागलं चांगलं जरा तरी पण आम्ही स्प्रे घेऊन वगैरे कन्व्हर्टेशन चांगल्या पद्धतीने केलं त्याचं असं केलं. कसं घेता तुम्ही बेन गन्ना मास्टर किंवा सुरेश कपाडे? तसं काही नाही बरं का. विशेषतः आपण आपल्या पद्धतीने स्वतःच हां स्वतः ते बियाणं पण चांगलं. आता कसं होतं शेवटी बियाणं चांगलं असणं महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबर ते संगोपन पण आपण कशा पद्धतीने करतोय स्प्रे कशा पद्धतीने करतोय ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. किंवा ड्रिंचिंग म्हणा बाकीची लागवडीचं व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन हे पण महत्त्वाचं आहे. आता अजून पण कोंब यायला लागले बघा. हो येते त्या बुडक्यात जर बघितलं तरी तुम्ही निंदा जास्त कोंब आहे. हे सगळे कारखान्याला जाणार आहेत. हो त्यातलं मरणार काय नाही. अशा पद्धतीने पहिला ऊस तिसऱ्या सरीतपर्यंत जाईल का? 100% जाणार. आता शेवट जाईल तिकडे जाईल हे ऊस कुठला आहे लांबचा कुठला? हा ऊस हां 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 तिथल्या बुडक्यातला आहे. आता बाग 1 2 3 4 5 6 जवळजवळ आत्ता झालं ही 10 फूट 10-12 फूट आत्ता झाला इकडे. बरोबर. आता तिकडे जायला लागलाय तिकडे जायला लागलाय. त्याच्यामुळे काय व्हायला लागले कोंबांची संख्या जास्त वाढायला लागली. पडताना कसं पडतंय हे असं कमळ फुलल्यागत अंतर आहे ना मधलं. कमळ फुलल्यागत पडतंय. बाकीचं आपलं काय होतं उराव पडतो एकमेकाला. लक्षात हा कसा समतोल राखून आहे आता. म्हणजे ऊस जमिनीवर टेकलेला नाही काय पण असं वजन आहे का तर आहे. तर ऊस असा हे झाला इकडे पडला कोल्हा आहे फक्त इकडे तिकडे ही कसं होतंय कोंबाला मग नॅट लागते जास्त. सूर्यप्रकाश डायरेक्ट बुडकायला गर्दी राहत नाही. गर्दी राहत त्याच्याकडनं त्याला मोकळेपणा राहतो. हेच आहे वरलं पाहिजे वरनं सूर्यप्रकाश पडला पाहिजे. थोडक्यात जमिनी आहे. अन्न महत्वाचं आहे पाणी महत्वाचं आहे लागवड महत्वाची आहे. तेवढं सूर्यप्रकाशाला रोल ही महत्वाचाच आहे. फवारणी किती घेतल्या? 10 फवारणी झाली आतापर्यंत. हाताने का ड्रोन वगैरे? नाही हातानंच मॅन्युअलीच घेतलेत आपण फवारण्या. म्हणजे असं STPने घेतल्यात काही अशा ह्याच्या पंपानं सुरुवातीला चार्जिंग घेतल्या परत पेट्रोल पंपाने घेतल्या. ऊस मोठा झाल्यानंतर परत चांगल्या पद्धतीने स्प्रे वगैरे मारलेत असं केलं. STP जोडून मग ह्या साईडने एकदा जायचं ह्या साईडने एकदा यायचं. मग त्याचा फायदा काय झाला आपण खालनं कीटकनाशक काही वापरलेलं नाही. पण ह्याला देताना आपण वरनं धुवून काढलाय ऊस कीटक म्हणजे कीड वगैरे येऊ नये म्हणून वरनं धुवून काढलाय स्प्रे. आणि दुसरी गोष्ट काय हे वॉटर शूट आहेत की नाही ह्याला स्प्रे बसलेला आहे. म्हणजे ह्याची पण वाट डबल झाली. म्हणजे आपले जनरली आपल्या वॉटर शूटला कोण स्प्रे करत नाही करायला आत जायला येत नाही. ह्याला सुद्धा आपण स्प्रे दिल्यामुळे ह्याची गती डबल स्पीडने वाढल्या. आता हा वॉटर शूटच आहे तर तुम्हाला वाटणार नाही वॉटर शूट आहे. त्याला स्प्रे झाल्यामुळे ह्याची गती डबल स्पीडने वाढली. पहिल्या ऊसापेक्षा बी जास्त पिकअप पकडायला लागला. आता हा जो वॉटर शूट आहे किती गेलाय? तो 20 कांड्यावर गेलाय. आता हा 20 ते 22 कांडीवरती सहज गेला. मग तो किती कधी आलाय? किती दिवसांना आलाय? आता सर्वसाधारण हा मला वाटते डिसेंबरच्या आसपास आला असेल. म्हणजे 6 महिन्यानंतर ऊस लावल्यानंतर 6 महिन्यानंतर. आता कांडी बघितली तर 20 ते 25च्या आसपास गेलेला आहे. म्हणजे जसा हा ऊस आहे पूर्वीचा तसाच हा पण गेला त्याच्याबरोबर गेला. आणि हा पण त्याच्या पाठीमागनं आलाय बघा. ताकद डबल असते आणि ह्याची पण डबल टाकत. आता ही पेरं वरती जर बघितलं की नाही तर मोठं पडायला लागलं. आता वरती पेरं मोठं पडायला लागलं. आता ह्याचं बारक आहे तर ह्याच्या 1.5 पटीनं हे मोठं पडायला लागलं. वैभव साहेब तुम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये जूनमध्ये लावलेला ऊस आणि नंतर 6 महिन्यानंतर आलेला वॉटर शूट हा त्या ऊसाबरोबर गेलेला आहे. हे काय हो म्हणजे काय त्याचं? सूर्यप्रकाशाचा जास्त वापर करून हा कोंब वरती जातोय पहिली गोष्ट. आणि ह्याचं स्पीड मुळतच जास्त असतं.
आपल्या जेटा कोंबापेक्षा पण याचं स्पीड डबल डबल असतं. हा. मग त्याच्यामुळे ह्याची गती आपण जेवढा सूर्यप्रकाश दिला आणि जेवढं अन्न देईल तेवढं वजन पण हे जास्त येते. म्हणजे जे ॲव्हरेज आपल्याला भेटणार आहे त्याच्यामध्ये 50% रोल हा कोंबांचा असणार आहे. लागवड ड्रीप होते का? ड्रिपद्वारे आता चालू. मला काय म्हणायचं आहे, 1.5 फुटाचं अंतर तुम्ही ठेवलं, हे ऊस भरपूर आले, आणखी त्याच्यात अंतर वाढवलं तर काय होईल? आता आपण तिकडच्या साईडला अंतर वाढवलंय, 2.5 फूट केलं एका साईड म्हणजे कडेचं सगळ्या पट्ट्याचं. उसात? तर तिथं आता 40 फूट सेट झालेत आपले. हां हां हां. म्हणजे 30 पासून 40 पर्यंत सेट झालेत. म्हणजे अंतर जरी वाढवलं आपण तरी सुद्धा संख्या वाढवली आपण, म्हणजे अंतर वाढवलं तर ऊसाची जगणारी संख्या वाढवायला लागते. म्हणजे रोपं किती लावली ह्याच्यापेक्षा त्यातून आलेला फुटवा आपला जगला किती 1.5 फुटापेक्षा 2 फूट ठेवलं तरी चालतंय. तरी चालतंय, काय अडचण येत नाही. आता तुम्ही परिस्थिती बघा की बुडक्यात काय अवस्था आहे, हे पॅकच झालंय, कोण म्हणू शकत नाही, कोण ओळखतच नाही, अशी परिस्थिती आहे. बरोबर. याच्यात जेटाकोम मोडलेला का तुम्ही? हा 39व्या दिवशी जेटाकोंब आपण मोडलेला. म्हणजे फुटवा यावं ह्यासाठी नाही, बाकीच्या कोंबांना समान अन्न बरं, मिळावं. ही भरणी केली ही कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने रिव्हर्स फॉरवर्ड रोटरनं केली आपल्या वेस्ट नसते का, सगळी वस्तू अवेलेबल होती त्यानं. ह्या साईडने एकदा मारली, ह्या साईडने एकदा मारलं झालं तेवढं. आणि त्याच्यानंतर खता डोस देत असताना खाली कोंबडी खताची लेअर दिली आणि त्याच्यानंतर दुसरा हात रिव्हर्स मारला एकदा, त्याच्यानंतर रासायनिक खताची मात्रा दिली आणि परत एकदा डबल मारले आणि त्याच्यानंतर बेडवरती म्हणजे बेडवरती ड्रिप टाकली. म्हणजे पाणी वरनं जाताना खतातनंच खाली जावं मुळीवर मिळावं. आणि ह्याच्या बेडमध्ये आता आपण कुंडीचं टाकून ठेवलेला आहे. ज्यावेळी पाऊस चालू होईल जोरात त्यावेळी बाकीचे ऊस थांबतील, पण हा ऊस थांबणार नाही. त्याला जास्त गंध आणि पाऊस पण पडला, पाणी जरी साठलं तर हा बेडच वरती आहे. तुमच्या लक्षात आलं का? त्याच्यामुळे वरची माती का होईना काम करणार, खालनं पाणी निघून जाणार आणि वरचं मुळी चालत राहणार. म्हणजे पाणी काय नाही. आता खत घालं, बेड घाला, तुम्ही काय जे घालणार आहे ते पहिल्या 6 महिन्यातच काय असेल? 6 महिन्यात फाउंडेशन तयार करून घ्यायचं. म्हणजे 70% जे आपलं काय असते की नाही ऊसातलं ते आपण पुढच्या दृष्टिकोनातनं 6 महिन्यात पहिले घ्यायचं, माती करून घ्यायचं. आणि भविष्यात परत लागणार जसं सलाईन त्या पद्धतीने आपण देतो किंवा जसं थोडं देतो तसं देत राहिलं. भूक लागेल तर म्हणजे हे फाउंडेशन मेन आहे. पावसाळा लागला 4 महिने काय करता येत नाही. मग त्यासाठी ही आपल्याला एक 4 महिन्याची लागणारी पुढची रिक्वायरमेंट करून आपण बेडमध्ये ठेवलेली आहे. म्हणजे समजा एखाद्या नंबर खत सोडायचं झालंच नाही तरी सुद्धा ऊसाची वाढ थांबू नये, वाढ सातत्यानं होत राहावी. सर, हा प्लॉट किती गुंठ्याचा आहे? 1 एकरचा. 1 एकर. हे तुमचं याचं काय टार्गेट ठेवलंय तुम्ही? टार्गेट आम्ही 150 ते 160 टनच ठेवलेलं आहे. 150 ते 160. पाऊस कमी असल्यामुळं अजून वाढ झाली असते. आता एकच पाऊस पडला परवा, त्याच्यामध्ये ऊस हा संपूर्ण पडून आहे की नाही पिकअप लागला जोरात. आता अजून 1-2 पाऊस झाले ही पूर्ण आता पॅक आहे, आतमध्ये जाता येत नाही, तिथेच एवढं जाता येते, दुसरीकडे जाता येत नाही. आता 28 ते 30 कांडीच्या आसपास कांडी गेल्या, म्हणजे 25 पासून. याचं घालवायचं नियोजन कधी आहे? डिसेंबरमध्ये. डिसेंबर 15 सुरुवात डिसेंबरच्या दुसऱ्या 15-20 तारखेनंतर कोयतेवालीच मिळते. हो, कोयतेवालीच घालतोय आम्ही. मशीननं तोडता येणार नाही. मशीन तोडत नाही. रानाचं काय होते, चिखल वजन बघितलं तर त्याचं 40 टन का 28 टन आहे त्या मशीनचं वजन 30 टनाच्या आसपास आहे. तेवढं शेतातलं फिरल्यावर जमिनीतलं बॅक्टेरिया परत काम करत नाही. तुडवा होतो जास्त. कुठला कारखाना आहे तुमचा? कारखाना असा विशिष्ट नाही, ज्याचं दर जास्त असेल, ज्याचं वजन क्लिअर असेल त्या कारखान्याला आपण घालतो. असं चांगलं आहे.